व्यापारी संकुल लिलाव प्रकरण गंभीर वळणावर. श्री इरफान खान यांच्या अनुकंपा नियुक्तीचे शासन नियमानुसार चौकशी लेखी आदेश देण्याची मागणी. 9 जानेवारी रोजी नगर परिषद दिग्रस तक्रार निवारण प्रणाली द्वारे तक्रार केलेली होती. लेखी आश्वासन झुगारले. 22 गाड्या असताना केवळ 15चा लिलाव. 24 जानेवारीपर्यंत निर्णय न झाल्यास 26 जानेवारीला आत्मदहनाचा इशारा. नमस्कार, आपण पाहत आहे माय इंडिया न्यूज चॅनल. मुख्य संपादक सिद्धार्थ जुमदडे आणि मी सहसंपादक आदिल शेख. दिग्रस नगर परिषद हद्दीतील महान तपस्वी श्री घंटीबाबा व्यापारी संकुल येथील गाड्यांचा लिलाव हराजी प्रक्रियेत मोठ्या प्रमाणात अनियमितता, नियमभंग व भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत हे प्रकरण आता अत्यंत गंभीर टप्प्यावर पोहोचले आहे. चौकशी पूर्ण होईपर्यंत कोणत्याही गाड्याचे कारनामे किंवा ताबे देण्यात येणार नाहीत असे 14 ऑगस्ट 2025 रोजी प्रशासनाकडून दिलेले लेखी आश्वासन आजतागायत अंमलात आणले गेलेले नसल्याचा गंभीर आरोप अर्जदारांनी केला आहे. या संदर्भात मोहम्मद शफीक, मोहम्मद हाफिज व मोहम्मद शहबाज, मोहम्मद अकील यांनी जिल्हाधिकारी, सह आयुक्त, नगर परिषद प्रशासन, तहसीलदार, पोलीस निरीक्षक तसेच दिग्रस नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांना सविस्तर संयुक्त निवेदन सादर केले आहे. 22 गाड्या असताना फक्त 15चा लिलाव. उर्वरित गाड्यावर मौन निवेदनानुसार घंटीबाबा व्यापारी संकुलात एकूण 22 गाड्या अस्तित्वात असताना नियमबाह्य पद्धतीने केवळ 15 गाड्यांची हराजी लिलाव करण्यात आली. उर्वरित गाड्याबाबत कोणतीही अधिकृत माहिती, ठराव, स्पष्टीकरण किंवा पारदर्शक खुलासा प्रशासनाकडून आजपर्यंत करण्यात आलेला नाही. त्यामुळे संपूर्ण लिलाव प्रक्रिया सह्यांच्या भोवऱ्यात सापडली आहे. मोजणी सीट लेआउट व मालकी कागदपत्रे सादर नाहीत. सेट सर्व क्रमांक 117(1) व 117(2) संदर्भातील मोजणी सीट डिमार्केशन सीट लेआउट नकाशा मालकी हक्काचे दस्तावेज हे सर्व कागदपत्रे 15 दिवसात सादर करण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र त्या आजतागायत कोणतीही अंमलबजावणी झालेली नाही. यामुळे चौकशी प्रक्रियेत जाणीवपूर्वक विलंब लावला जात असल्याचा आरोप अर्जदारांनी केला आहे. पाणी पुरवठा विभागातील देयकावरही संशय. नगर परिषद पाणी पुरवठा विभागातील प्राईड संस्था व ममता संस्था यांना अदा करण्यात आलेली देयके संशयास्पद असल्याचा आरोपही निवेदनात करण्यात आला आहे. ही सर्व देयके चौकशी पूर्ण होईपर्यंत तात्काळ थांबवून नव्याने फेरचौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे. 6 ठोस मागण्या अर्जदारांनी निवेदनात पुढील ठोस मागण्या मांडल्या आहेत. घंटीबाबा व्यापारी संकुल लिलाव प्रकरणाची संपूर्ण निष्पक्ष व स्वतंत्र चौकशी पूर्ण होईपर्यंत सर्व गाड्यांचे कारनामे व ताबे स्थगित ठेवणे. नियमबाह्य पद्धतीने झालेली 15 गाड्यांची हराशी तात्काळ रद्द करणे. दोषी अधिकारी, कर्मचारी व संबंधित व्यक्तीवर कठोर प्रशासकीय व कायदेशीर कारवाई. सर्व नंबर 117(1) व 117(2) संदर्भातील सर्व दस्तावेज तात्काळ सादर करणे. पाणी पुरवठा विभागातील संशयास्पद देयकांची स्वतंत्र फेरचौकशी. 24 जानेवारीपर्यंत निर्णय नाही तर आत्मदहन. प्रशासनाने 24 जानेवारीपर्यंत लेखी व समाधानकारक निर्णय न दिल्यास 26 जानेवारी रोजी सकाळी 7 वाजता आत्मदहन आंदोलन करण्याचा स्पष्ट इशारा अर्जदारांनी दिला आहे. या आंदोलनातून उद्भवणाऱ्या कोणत्याही परिस्थितीत संपूर्ण प्रशासन जबाबदार राहील अशी निवेदनात ठामपणे नमूद करण्यात आले आहे. घंटीबाबा व्यापारी संकुल प्रकरणामुळे दिग्रसमध्ये मोठी खळबळ उडाली असून प्रशासन या गंभीर आरोपावर काय भूमिका घेते याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे.